हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्रात एअरपोर्टमध्ये भरती निघालेली आहे. 74 जागा असणार आहे आणि वेतनही चांगलं असणार आहे. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. तुम्ही पाहू शकता AI इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड. ॲडव्हर्टिजमेंट फॉर द पोस्ट ऑफ रिजनल सिक्युरिटी ऑफिसर आणि असिस्टंट सुपरवायझर अशा 2 पोस्टसाठी ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे. तर AIESL ही सबसिडियरी ऑफ AI म्हणजे ॲसेट होल्डिंग कंपनी आहे. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे. ठीक आहे. तर ॲप्लिकेशन इन्व्हायटेड आहे फॉर ओपन मार्केट टू फिल द फॉलोइंग पोझिशन्स. तर रिजनल सिक्युरिटी ऑफिसर वेकन्सी पाहू शकता. दिल्लीत एक आहे, हैदराबादमध्ये एक आहे, तिरुवनंतपुरममध्ये एक आहे. कन्सॉलिडेटेड सॅलरी पाहू शकता तुम्ही. ठीक आहे. 47,625 आहे. त्यानंतर असिस्टंट सुपरवायझर आहे, पाहू शकता. 30 दिल्लीत, 13 मुंबईत, 12 नागपूरमध्ये, 11 कलकत्त्यात, 10 तिरुवनंतपुरम, 5 हैदराबाद आणि 2 चेन्नई अशा टोटल 76 पोस्ट वेकंट आहेत आणि सॅलरी पाहू शकता 27,940. तर वेकन्सीज कशा डिस्ट्रीब्यूट केल्या आहे, कोणत्या कोणत्या जागेवर आहेत त्या तुम्ही पाहिल्या. आता तुम्ही पाहू शकता वेकन्सी डिस्ट्रीब्युशन गव्हर्नमेंट रूलनुसार होणार आहे. कॅटेगरीजला एक सर्व्हिसमॅनला आणि पर्सन विथ डिसेबिलिटीला. ठीक आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया 1/9/2024ला पहा. रिजनल सिक्युरिटी ऑफिसरसाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहू शकता. एक्सपिरियन्स कॅन्डिडेट पाहिजे. BCAS बेसिक AVSEC ते 13 डेज न्यू पॅटर्न सर्टिफिकेट पाहिजे. ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन चालेल. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स हवा. रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं. त्यानंतर हिंदी इंग्लिश व्यवस्थित बोलता आलं पाहिजे. प्लस लोकल लँग्वेज बोलता आली पाहिजे. म्हणजे जर तुम्ही हैदराबादला गेला किंवा तिरुवनंतपुरमला गेला तर तिथली लोकल लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे. नागपूर आणि मुंबईसाठी मराठी लोकल लँग्वेज आहे. त्यानंतर मस्ट पजेस व्हॅलिड BCAS बेसिक AVSEC लेटेस्ट न्यू पॅटर्न सर्टिफिकेट विथ मिनिमम 3 months व्हॅलिडिटी ॲज ऑन 1/11/2024. प्रेफरेबल इथे दिलं आहे. प्रोफेशन्स इन फायर फायटिंग, नॉलेज इन इंडस्ट्री, सिक्युरिटी, नॉलेज इन डिझास्टर मॅनेजमेंट, नॉलेज ऑफ अनआर्म्ड कॉम्बॅक्ट, त्यानंतर लीगल नॉलेज, नॉलेज ऑफ MS वर्ड, इंटरनेट, NCC B or C सर्टिफिकेट. ओनली फॉर RSO ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन AEP गाईडलाईन्स 2022. रिपोर्ट रायटिंग मस्ट हॅव 5 years ऑफ सिक्युरिटी सुपरवायझरी एक्सपिरियन्स. सिलेक्शन प्रोसिजर कसा होणार आहे, सगळ्यावरच्या एलिजिबल क्रायटेरिया मीट होतील त्यांना रिटन टेस्टसाठी बोलवलं जाईल. त्यानंतर पर्सनल इंटरॅक्शन होईल आणि मग सिलेक्टेड कॅन्डिडेट्सला ते सिलेक्ट करतील, बोलवतील. असिस्टंट सुपरवायझर सिक्युरिटी एक्सपिरियन्स कॅन्डिडेट पाहू शकता. इथे एक्सपिरियन्स मागितलेला आहे. प्रेफरेबल दिलेला आहे. पोस्ट वाईज इथे दिलेला आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे 35 वयोवर्षापर्यंत आणि एक्सपिरियन्स रिजनल सिक्युरिटी ऑफिस 40 वर्षापर्यंत. असिस्टंट सुपरवायझर तर 35 आहे. ठीक आहे. कॅटेगरीनुसार एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. फिजिकल स्टँडर्ड सुद्धा इथे मागितलेलं आहे. फिमेलसाठी वेगळं आणि मेलसाठी वेगळं. ठीक आहे. इथे इमॉल्युमेंट्स दिलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर फिक्स टर्म ऑफ एम्प्लॉयमेंट ॲग्रीमेंट करणार आहे 5 वर्षाचं तुमच्याबरोबर आणि नंतर एक्सटेंड करतील. ठीक आहे. त्यानंतर जे बोल्डमध्ये दिले ते इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे ते कृपया वाचून घेणे. सिलेक्शन प्रोसिजर इथे दिलेली आहे ती वाचावी. मी थोडक्यात सिलेक्शन प्रोसिजरवर वाचली आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे, वरती लिहायचं आहे पोस्टवर, म्हणजे कोणती पोस्ट तुम्ही सिलेक्ट केलेली आहे आणि ह्या ॲड्रेसवर पाठवून द्यायची आहे. न्यू दिल्लीचा हा ॲड्रेस आहे, तिथे पाठवून द्यायचं आहे. चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर याच्यावरती तुमची पोस्ट येईल. हे बघा, पोस्ट अप्लाइड फॉर जनरल सिक्युरिटी ऑफिसर किंवा असिस्टंट सुपरवायझर आणि मग खालचा ॲड्रेस टाकायचा आहे दिल्लीचा आणि मग तो पाठवून द्यायचा आहे 24 सप्टेंबरच्या आधी. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता बॉन्ड लिहिला जाईल, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. जनरल इन्स्ट्रक्शन्स वाचून घेऊ शकता. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स इथे दिलेलं आहे, काय लावायचं आहे. हा ॲप्लिकेशन आहे, ह्याची प्रिंटआउट काढून तुम्हाला हा पूर्ण भरून व्यवस्थित पाठवायचा आहे. काय तुम्ही मार्कशीट्स डिग्रीज लावतात ते पण तुम्हाला पाठवायच्या आहे सोबत. ठीक आहे.
तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद. ॲप्लिकेशन फी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे.